हा नमस्कार. मी डॉक्टर गणेश मोहिते, लोकसंवाद फाउंडेशनचा सचिव आहे. या लोकसंवाद फाउंडेशनच्या 15व्या संवादमालेमध्ये माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचं मी लोकसंवाद टीमच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामांकित विचारवंत, साहित्यिक, शिक्षण क्षेत्रात काम करणारे धुरीण या सर्वांचं या मंचावरती मी स्वागत करतो आणि लोकसंवाद फाउंडेशनच्या या संवादमालेविषयी अवघ्या एका मिनिटामध्ये ताईंना अवगत करतो. आदरणीय ताई, आम्ही एक 4 महिन्यापूर्वी लोकसंवाद फाउंडेशन नावाची संस्था औरंगाबाद येथून काही समविचारी प्राध्यापक मंडळींनी एकत्र येऊन सुरू केली. कोविडच्या काळामध्ये या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे, तर आम्ही एक प्रबोधनाचा जागर व्हावा या अनुषंगाने एक संवादमाला या ठिकाणी सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये योगदान देणारे महत्त्वाचे धुरीण या ठिकाणी गेल्या 15 ते 16 संवादांमधून आमच्या शिक्षण क्षेत्रातील आणि एकूण सर्व तरुण पिढीशी संवाद साधत आहेत. आज आपण या ठिकाणी या मंचावरती आलात आणि परिवर्तनवादी महाराष्ट्र या विषयाच्या अनुषंगाने आपण आमच्या सर्व श्रोत्यांशी आणि एकूण महाराष्ट्राशी आपण संवाद साधत आहात. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज खरं तर ज्या गोष्टीसाठी आपण विशेष या संवादमालेमध्ये उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये महत्त्वाचा वाटा असणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांना साहित्य सम्राट अशा उपाधीनं नावाजलं जातं ते लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे. अण्णाभाऊ साठे यांना या पुण्यतिथी निमित्तानं लोकसंवाद टीमच्या वतीने आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. अण्णाभाऊंच्या एकूण कारकिर्दीविषयी बोलण्यासाठी 1 तास सुद्धा या ठिकाणी अपुरा आहे, परंतु अण्णाभाऊंचं असणारं एकूण कार्य आपणा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आपण अण्णाभाऊंना अभिवादन करून लगेच पुढे जाऊया. लोकसंवाद फाउंडेशनचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे, मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर राजेश करपे सर यांना मी विनंती करतो की आजच्या या संवादमालेचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी करावं. डॉक्टर राजेश करपे सर. धन्यवाद. ज्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्या शाहिरीच्या आणि लेखणीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला परिवर्तनाच्या वाटेवरती आणून सोडले, त्या अण्णाभाऊ साठेंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानेच ताई यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण हा संवाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे. लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने आदरणीय खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या प्रसंगी उपस्थित आमचे मित्र ज्यांनी मला दुसऱ्यांदा ताईंची वेळ मिळवून दिली कार्यक्रमासाठी, ते निलेशजी राऊत साहेब, आमचे मित्र नरेंद्रजी काळे, सतीशजी पवार, डॉक्टर राजन गवस सर, प्राचार्य शर्मा सर, संस्थेचे सचिव गणेशजी मोहिते, लोकसंवाद टीमचे सर्व सदस्य आणि या प्रसंगी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. ताई, आताच आमचे सचिव गणेशजी मोहिते यांनी सांगितल्याप्रमाणे सामाजिक भान असलेल्या काही मंडळींनी या संस्थेची उभारणी केलेली आहे. आतापर्यंत 14-15 व्याख्याने प्रथित यश मान्यवरांची आम्ही आयोजित केलेले आहेत. त्याचबरोबर 2-3 वेळा रक्तदान शिबिराचं आयोजन, 2-3 वेळा वृक्षारोपण शिबिराचं आयोजन आम्ही केलं होतं. त्याचबरोबर आता या प्रसंगी आमच्या बाजूच्याच हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर सुरू आहे. दैनिक लोकमतनं संपूर्ण महाराष्ट्रभर रक्ताची टंचाई निर्माण झालेली लक्षात घेऊन आवाहन केलं होतं. त्याला अनुसरून लोकसंवाद फाउंडेशन, लोकमत वृत्तपत्र समूह आणि प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य अशा प्रकारचं रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्येही अशा प्रकारचे समाज उपयोगी कार्य करण्याचा आमचा मानस असणार आहे. ताई आज आमच्याशी परिवर्तनवादी महाराष्ट्र या विषयावरती संवाद साधणार आहेत. नावातच राष्ट्र असलेलं महाराष्ट्र हे एकमेव देशातलं राज्य आहे आणि म्हणून अभिमानानं असं म्हटलं जातं की इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, महाराष्ट्राला मात्र इतिहास आणि भूगोल अशा दोन्ही गोष्टी आहेत. प्राचीन कालखंडामध्ये
देशातील इतर राज्यांची जी स्थिती होती तशाच प्रमाणात कमी अधिक प्रमाणामध्ये महाराष्ट्राची ही स्थिती होती. मध्ययुगामध्ये संत ज्ञानेश्वर, संत चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकोबाराय आदी संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून फार मोठे कार्य करून सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. आणि पुढे आपण पाहतो छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची उभारणी करून देशामध्ये नव्हे जगामध्ये एक सुवर्ण इतिहास लिहिला गेला. परंतु पुढे पेशवाईच्या कालखंडात पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती अंधार निर्माण झाला. ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यातून अनेक समाज सुधारक पुढे आले. मग त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, आगरकर असतील, राजर्षी शाहू महाराज असतील आणि ज्यांची आज पुण्यतिथी आहे ते अण्णाभाऊ साठे आणि अशा अनेक समाज सुधारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी अनेक समाज सुधारक पुढे आले आणि त्यांनी परिवर्तनाला सुरुवात केली. त्यांच्या कार्यातून परिवर्तनाची दिशा दाखवून दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींच्यासाठी आणि बहुजन समाजाच्या मुलांसाठी शाळा काढल्या. त्यामुळे बहुजन समाजाच्या जीवनातला, स्त्रियांच्या जीवनातला काळोख संपून उजेडाची पहाट उगवली. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या तत्वावरती आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. आज इतर राज्यांच्या तुलनेत सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे असल्याचे श्रेय यशवंतरावजी चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील साहेब, वसंतरावजी नाईक साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या मुख्यमंत्र्यांना दिल्यास वावगे ठरू नये असे मला वाटते. 1972 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. मुख्यमंत्री होते वसंतरावजी नाईक साहेबांनी पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये भीष्म प्रतिज्ञा केली की जर 1 वर्षात मी अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण केले नाही तर आत्महत्या करेल. त्यावेळी कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेबांच्यावरती त्यांनी जबाबदारी टाकलेली होती. शरद पवार साहेबांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. 4 कृषी विद्यापीठांची उभारणी केली आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या कृषी विद्यापीठांनी नवनवीन वाण शोधले. शेतीमध्ये काही भरघोस उत्पन्न निघाले. शेतीमध्ये मोठे परिवर्तन घडून आले. परंतु काही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये फार मोठे परिवर्तन घडून येऊ शकले नाही. आपण अनेक वर्ष संसद रत्न राहिलेले आहात. या कामी आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये पुढाकार घ्यावा अशी आमची विनंती असेल. असे असले तरीही सहकार असेल, कापूस एकाधिकार योजना असेल किंवा फळबाग लागवडीसाठी दिलेलं अनुदान असेल, या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भातल्या काही भागामध्ये असेल, इथल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी नक्कीच मदत झालेली आहे असं मला वाटतं. फुलेंनी स्त्री शिक्षणाचं बीजारोपण केलं. आज आपण पाहतो मुली, महिला, स्त्रियांच्या, पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. परंतु स्त्री भ्रूण हत्येचा गंभीर कलंक आमच्या वरती आणखीन आहे. ताई, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, शोषितांच्या, दलितांच्या प्रश्नावरती आवाज उठवणाऱ्या डाव्या आणि समाजवादी पक्षांचा शक्तिपात होतो आहे आणि उजव्या कडव्या जमातवादी पक्षांची आगेकूच होताना दिसत आहे. हे परिवर्तन मात्र महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे असं मला वाटते. अमेरिका हे राष्ट्र सर्व क्षेत्रामध्ये भारतापेक्षा पुढे आहे. लोकशाही ही त्या देशामध्ये भारतापेक्षा खूप अगोदर आलेली आहे. परंतु त्या राष्ट्राला अद्यापपर्यंत एखाद्या महिलेला राष्ट्राध्यक्षपदी बसवता आलेले नाही. जगाच्या लोकशाहीची शोकांतिका आहे असे आम्हाला वाटते. त्याचप्रमाणे शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्येही अद्यापपर्यंत एकही स्त्री मुख्यमंत्री होऊ नये ही आमची खंत आहे. ताई, आमची ही भावना आपण लक्षात घ्याव्यात. त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संदर्भात परिचय त्यांचा खूप मोठा आहे. मी थोडक्यात त्यांचा परिचय देईल कारण त्यांना पुन्हा दिल्लीला संसदेच्या कामासाठी जावयाचे आहे. 16व्या शतकामध्ये संत तुकोबराय सांगून गेले, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. देशाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या त्या कन्या आहेत. सलग 9 वर्ष संसद रत्न पुरस्कारानं त्या सन्मानित आहेत. 2020चा संसद महारत्न हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. संसदेमध्ये सर्वाधिक उपस्थिती, संसदेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम ताईंच्या नावावरती आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून
अनेक सामाजिक उपक्रम ताई आपण राबवत आहात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे आपण पालकत्व स्वीकारलेले आहे. एकाच दिवसात 8,000 श्रवणयंत्रे देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपल्या कार्यक्रमाची नोंद घेतलेली आहे. असे अनेक उपक्रम, अनेक पुरस्कार ताई आपणाला मिळालेले आहेत. आपल्यामध्ये आणि श्रोत्यांच्या मध्ये मी अधिक वेळ न घेता आपलं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर, आपले मनपूर्वक आभार. आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे आपल्याशी परिवर्तनवादी महाराष्ट्र या विषयावरती संवाद साधणार आहेत. आपण सर्वांना ज्ञात आहे की महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि परिवर्तनवादी विचारवंतांची भूमी आहे. 2014ला परिवर्तनवादी विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या या ठिकाणी झाली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या या ठिकाणी झाली. कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असतील, या हत्यांनी अवघा भारत देश हादरला. परिवर्तनवादी विचारांची महाराष्ट्रामध्ये असणारी एकूण जी सगळी पडझड आहे त्या पडझडीचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. तरीही या वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेव असा पक्ष आहे की परिवर्तनवादी विचाराला पुढे घेऊन जाणारा. आदरणीय पवार साहेबांचं असणारं नेतृत्व परिवर्तनवादी विचारवंतांना आपलं वाटतं, जवळचं वाटतं. त्याची कारणं ही सगळी उभी हयात पवार साहेबांनी महाराजांचा विचार आणि वसा, यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श आणि चव्हाण साहेबांनी संसदीय राजकारणाचा जो वसा आणि वारसा साहेबांना दिला, तोच वारसा संसदीय राजकारणामध्ये पवार साहेबांनी चालवला आणि तो वारसा आज आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे अतिशय महत्त्वाच्या अशा आपल्या कार्यकर्तृत्वातून पुढे घेऊन जात आहेत. म्हणून आम्हा सर्वांना सुप्रियाताई जेव्हा संसदेमध्ये बोलतात तेव्हा प्रचंड आनंद होतो आणि म्हणून आज आमच्या लोकसंवाद फाउंडेशनच्या या मंचावरती परिवर्तनवादी महाराष्ट्राच्या अनुषंगाने ताई आपली भूमिका मांडणार आहेत. आदरणीय ताई, मी लोकसंवाद टीमच्या वतीने तुमचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनाला आपणास शुभेच्छा देतो आणि आपण आमच्याशी परिवर्तनवादी महाराष्ट्र या विषयावरती संवाद साधावा अशी विनंती करतो. आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे. ताई अनम्यूट करा. सुरुवातीलाच मी लोकसंवाद फाउंडेशन, राजेश करपे, डॉक्टर गणेश मोहिते आणि तुमच्या सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार मानते की आपण सगळ्यांनी मला आज ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. त्याचबरोबर आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते. आणि ज्या अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून खऱ्या अर्थाने पुरोगामी, परिवर्तनवादी व प्रगतीचा हा विचार आणि प्रसार त्यांनी केला, हा उभा महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. मी पुन्हा एकदा त्यांना अभिवादन करते. आणि तुम्ही हा जो आगळा वेगळा कार्यक्रम हा ऑनलाईन सुरू केलेला आहे, कारण खरं या पॅन्डेमिकने आपल्या सगळ्यांचंच आयुष्य बदललंय आणि बदल जो झालेला आहे त्याच्यावर मात करून आपल्या आयुष्याचं सार्थक करणं, मला असं वाटतं की महाराष्ट्राने नेहमीच देशाला हे करत असताना वेगवेगळ्या दिशा दाखवून दिलेल्या आहेत. आणि संघर्ष शिवाय कुठलंच आयुष्य खरं तर नसतं. संघर्ष सगळ्यांनाच करावा लागतो आणि त्याच्यामुळे खरं तर यावेळी सगळं जग एका बाजूला आहे आणि एक व्हायरस दुसऱ्या बाजूला आहे. या व्हायरसच्या विरोधातलं हे जे युद्ध आहे आपल्याला जिंकायचं आहे. आणि हे करत असताना आपली जी मूल्य आहेत त्याला कुठलाही तडा न जाता जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिशा दिली, त्या संविधानाचा समतोल ठेवून भारताचा विकास व्हावा, महाराष्ट्राचा विकास व्हावा, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी सातत्याने केला पाहिजे. हे दुर्दैव आहे की पॅन्डेमिक लागला आपल्याला शिकवायला. म्हणजे ती जी माणुसकी होती आणि जी माणुसकी मी गेल्या वर्ष दीड वर्षात बघितली, म्हणजे माझ्या अंगावर काटा येतो खरं तर, की आपले डॉक्टर्स असतील, आपले आशा वर्कर्स असतील, प्रशासन असेल, इतका आणि NGOs असतील, तुमच्यासारख्या संस्था असतील, या सगळ्यांनी इतकं सुंदर काम गेल्या वर्ष दीड वर्षात केलंय. त्याच्यात काही ठिकाणी आपल्याला यश आलं, काही ठिकाणी आपल्याला अपयश आलं. पण या पॅन्डेमिकमुळे आपली जी मूल्य आहेत, भारतीय असतील, मराठी असतील, ती सातत्याने आपल्या सगळ्यांना त्याची जाणीव झाली, ती दिसली. पण त्याचबरोबर
एक गोष्ट मला या पॅन्डेमिक मध्ये जाणवते, की अजूनही काही विषय असे आहेत ज्याला खरंच काही महत्त्व नाहीये किंवा त्या महत्त्वाच्या आहेत का? किंवा राजकारणातही हा खरंच विरोध करायची वेळ आहे का? का एक सगळ्यांनी एका बाजूला एकमेकावर टीका न करता आज या राज्याला आणि देशाला पूर्ण या कोविडमधून बाहेर काढून पुन्हा शून्यातून सुरुवात कदाचित करायची वेळ ही आलेली आहे. आणि मला विचाराल तर हा देश प्रचंड अडचणीच्या काळातून चाललेला आहे. आणि हा काही टीकेचा विषय नाही, हा वास्तवतेचा विषय. म्हणजे आम्ही सत्तेत केंद्रात असतो तरी माझं भाषण हेच असतं. कारण शेवटी लोकप्रतिनिधी हा कोण असतो? तो कुठल्या फक्त पक्षाचे त्याची जबाबदारी नसते. तू ज्यांच्या वतीने उभा राहतो. म्हणजे माझं उदाहरण घ्या. 20 लाख लोकं यांची लोकप्रतिनिधी म्हणून मी दिल्लीत उभी राहते. योगायोगाने उद्या पार्लमेंटचं सेशन सुरू आहे. आज संध्याकाळी मी दिल्लीला जाणार आहे. पण हे फार आव्हान असलेलं पार्लमेंटचं सेशन आहे. म्हणजे मला विचाराल तर या सेशनमध्ये फार महत्वाची चर्चा केंद्र सरकारने केली पाहिजे आणि जबाबदारी पार्लमेंट चालवायची ही सत्तेत असणाऱ्यांची असते. त्याच्यामुळे त्यांनी हे अतिशय संवेदनशीलपणे हे सेशन घेतलं पाहिजे. याचं कारण का? एक तर पॅन्डेमिक आहेच, काही वादच नाही. वॅक्सिनेशन मध्ये जी कमतरता झालेली आहे त्याची सविस्तर चर्चा झाली पाहिजे. पेट्रोल डिझेल प्राइसेस, महागाई, त्याची चर्चा झाली पाहिजे. आज अनएम्प्लॉयमेंट हा इतका मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. कृषी कायद्यांमुळे जी अस्वस्थता आज देशात आहे त्याच्यावर झाली पाहिजे. आज केंद्र सरकारचा एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे ज्याचा मी पहिल्या दिवसापासून विरोध केलाय. तो म्हणजे द सेंट्रल विस्टा. आता सेंट्रल विस्टा खर्च करून 20,000 कोटी रुपये वगैरे असं काहीतरी खर्च करून खरंच या देशाला नवीन इमारतींची गरज आहे का? आणि या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा. आणि माझं म्हणणं आहे केंद्र सरकार किंवा कुठलंही सरकार असतं, म्हणजे आज महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याच्यात मी कार्यकर्ता म्हणून काम करते त्यांची सत्ता आहे. विरोधकांनी काही सूचना केल्या तर अशा वेळेस आपण सगळ्यांनी सूचना घेऊन पुढे आपल्या राज्याचं आणि देशाचं हित बघायला पाहिजे. आज वर्तमानपत्रात बॉर्डर्सवर काय होतंय तिथे अस्वस्थता आहे. म्हणजे सगळीकडेच अस्वस्थता मला समाजात सातत्याने दिसते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीची चर्चा संसदेत होईलच. पण आपण संवेदनशील सगळे जे नागरिक आहोत त्यांचं कॉन्फिडन्स बिल्डिंगची ही जबाबदारी आज सरकारवर आलेली आहे. म्हणजे मी बघते की मेंटल हेल्थ म्हणजे काय? एकतर आपल्या समाजामध्ये मेंटल हेल्थ बद्दल खूप टोकाची मत आहे. मेंटल हेल्थ म्हणजे माणूस वेडा आहे म्हणून तो मेंटल हेल्थला जातो का? तर नाही. एक सायकॉलॉजिस्ट कडे जाणं किंवा काउन्सिलर कडे जाणं हे काही गैर नाहीये. या गोष्टीचा कधी विचारच आपल्या समाजाने केला नाही. आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मेंटल हेल्थ कदाचित त्याला काहीतरी एक वेगळं नाव देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं मेंटल हेल्थ मध्ये लोकांचे गैरसमज होतात या सगळ्याबद्दल. तर त्याच्यात इथून पुढे आपल्याला काम करायची गरज भासणार आहे मला. आणि ज्या रीतीने मी बघितलं एक महिन्यापूर्वी MPSC ची परीक्षा पास झाली ज्या मुलांनी आत्महत्या केली, आणि मी जेव्हा त्यांच्या कुटुंबाला जाऊन भेटले तेव्हा त्याच्या आईनी मला मिठी मारली आणि मला सांगितलं मी तुमचीच वाट बघत होते, मला माहिती होतं तुम्ही मला भेटायला याल, मला न्याय मिळवून द्या. म्हणजे ज्या पद्धतीने ज्या अपेक्षेने ती आई माझ्याकडे बघत होती, मला म्हणजे मी त्या दिवशी प्रचंड अस्वस्थ सातत्याने राहिली की जी गोष्ट झाली दुर्दैवी झाली, पण त्या मुलाला त्या आत्महत्येपासून आपण दूर करू शकत होतो का? किंवा आज मुलं ज्या रीतीने अस्वस्थ या सगळ्या पॅन्डेमिक असेल किंवा आर्थिक परिस्थितीमुळे आहे, तर त्या मुलांना आधार द्यायची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आणि समाजाची जास्त आहे. आणि अर्थातच ज्यांचं सरकार आहे त्यांचीही त्याच्याहून जास्त असते. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्यासारख्या ज्या संस्था आहेत, ज्या अतिशय संवेदनशील आहेत आणि आपलं समाजासाठी काहीतरी देणं आहे म्हणून तुम्ही एकत्र येता, चर्चा करता, ही म्हणजे एक मन मोकळं करायचा एक जागा, एक हक्काची जागा तुम्ही जी मिळवून दिली आहे, खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि माझा विश्वास आहे की पुढच्या एक अर्ध्या तासात आपली जी काही चर्चा होईल
त्याच्यातून आपण काहीतरी कॉन्क्रीट हे एकत्र चर्चेतून काढू शकू आणि त्याच्यातून कदाचित एखादी वेगळी पॉलिसी ही राज्यासाठी आणि देशासाठी आपण करू शकू. कारण शेवटी इलेक्शनमध्ये आपण लढाई करतो, पण एकदा इलेक्शन संपल्यानंतर आपल्या राज्याचं हित आणि इंग्रजीमध्ये ज्याला स्टेक होल्डर्स म्हणतात. आता आमचे स्टेक होल्डर्स कोण आहेत? अर्थातच आमचे स्टेक होल्डर्स हे नागरिक आहेत. आमचे स्टेक होल्डर्स एन्व्हायरमेंट आहे. आमचे स्टेक होल्डर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत. हे सगळे स्टेक होल्डर्स आहेत. स्टेक होल्डर्स म्हणजे फक्त माणसं नाहीत. आपल्याला आपल्या कुठल्याही उपक्रमामुळे ज्यांच्यामुळे किंवा आपल्या कुठल्याही निर्णयामुळे लोकांच्या आयुष्यात बदल होणार असेल, हे सगळे आमचे स्टेक होल्डर्स असतात. या सगळ्या स्टेक होल्डर्सला च्या बद्दल आपण विचार केला पाहिजे. आज सकाळचीच घटना बघा. आज मुंबईमध्ये 3 ठिकाणी कुठे भिंत पडली, कुठे दरड कोसळलं आणि जवळपास एक 20-21 लोक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. म्हणजे ते कुटुंब कशातून जात असेल, आता तुम्ही विचार करा. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यांना या अडचणीच्या काळात देव ताकद देव आणि त्यांना जी काही मदत लागेल ह्याच्यासाठी प्रशासन तिथे आज सकाळपासून काम करतंय. पण या अडचणीच्या काळामध्ये आपण एकमेकाला आधार द्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि माझा विश्वास आहे की लोकसंवाद फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टींमध्ये नवीन युवक असतील, युवती असतील, यांना एक आधार द्यायचं काम करू शकला तर एक फार मोठं योगदान तुमच्या सगळ्या संस्थेतून होऊ शकेल. धन्यवाद. डॉक्टर सुयोग अमृतराव म्हणून आहेत, विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. ताई, त्यांचा असा प्रश्न आहे की महाराष्ट्रात व देशात वुमन एम्पॉवरमेंटची स्थिती कशी आहे, आपणास काय वाटतंय? हे पॅन्डेमिक रिलेटेड आहे का जनरल? हे जनरल आहे. ह्या महिलांचे प्रश्न हे जोपर्यंत त्यांच्यावर अन्याय होत थांबत नाही तोपर्यंत हे कधीच न संपणार आहेत. आणि मला विचाराल तर महिला शिकायला लागल्यात. आधीपेक्षा परिस्थितीमध्ये खूपच सुधारणा आहे. त्याचबरोबर मला आठवतंय कैलासवासी राजीव गांधी आणि तेव्हा आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा या सगळ्यांनी मिळून महिला धोरण आणलं आणि या देशामध्ये पहिलं राज्यात महिलांना आरक्षण देणारं कुठलं होतं ते महाराष्ट्र आहे. आणि त्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांनी 33% आरक्षण महिलांना दिलं आणि त्याच्यानंतर ते 50% झालं आपल्याच सरकारमध्ये. आणि या सगळ्या परिस्थितीत जी महिला घराच्या बाहेर कधी पडत नव्हती ती आज निर्णय प्रक्रियेत आली आणि तिच्याबद्दल किंवा समाजाबद्दल जे जे काही निर्णय घ्यायची संधी तिला मिळाली, त्याच्यामुळे तिच्या आयुष्यात आणि समाजातल्या सगळ्याच लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल हा घडताना आपल्याला दिसतो. शिक्षणामध्ये खूप सुधारणा झाल्या, मुली शिकायला लागल्या, पोस्ट ग्रॅज्युएशन व्हायला लागल्या, पोलीसमध्ये भरती व्हायला लागल्या. मला आठवतंय पोलीसची सगळ्यात मोठी महिलांची भरती ही कैलासवासी RR पाटलांनी केली आणि आर्मी, एअरफोर्स आणि आपल्या सगळ्या फोर्सेसमध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये आदरणीय पवारसाहेब डिफेन्स मिनिस्टर असताना महिलांना घेण्याचा निर्णय आणि त्यांच्यावर जबाबदारी टाकायचा एक मोठा निर्णय तेव्हा पवारसाहेबांनी घेतला. काळाबरोबर प्रश्न बदलत गेले, पण काही प्रश्न अजूनही आहेत. म्हणजे हुंड्याचा मोठा कायदा, हुंडाबंदीचा कायदा आपण केला, अजूनही हुंडा समाजात घेतला जातो हे वास्तव आहे, आपण किती नाकारलं तरी. त्याच्यामुळे दुर्दैवी आणि त्याच्यात आपण सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज आहे. सरकार प्रशासनाने केलेलं आहे, पण त्यापुढे सामाजिक परिवर्तनातून डोमेस्टिक व्हायलन्स असेल किंवा मुलींचा जे प्रश्न असतात, म्हणजे मुलीचा जन्म हा साजरा अजूनही सगळ्या घरांमध्ये होत नाही, ही दुर्दैवी वास्तव आहे. त्याचबरोबर डोमेस्टिक व्हायलन्स असेल, मुली असतील किंवा तिसरा एक मोठा नवीन मुद्दा महिलांच्या समोर दिसतोय, सायबर क्राईम किंवा सायबर बुलिंग ज्याला म्हणतो. तो सगळ्यांनाच होतो, पण महिलांना सायबर क्राईमचा सगळ्यात जास्त त्रास होतो. आता त्याच्यापैकी किती मुलींना तिचे अधिकार माहिती आहेत हा एक दुसरा प्रश्न आहे. त्याच्यामुळे
ह्याच्यात आपण सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. महिलांकडे समोरची आव्हानं संपली आहेत का ना नाही. अजूनही समाजात त्यांना गोष्टींसाठी लढावं लागतं का? हो, लढावं लागतं. आणि त्याच्यासाठी गेली अनेक वर्ष ज्या संस्थेत मी काम करते, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महिलांचं फार चांगलं काम करण्याची एक मोठी टीम आहे. तर यशस्विनी म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या नावाने यशस्विनी नावाचा एक मोठा ग्रुप राज्यात काम करतो. त्याच्यात डोमेस्टिक व्हायसल असेल, स्त्री भ्रूण हत्या असेल, महिलांचे इमोशनल इश्यूज असतील, त्यांच्यावर होणारे अत्याचार असतील, सायबर बुलिंग असेल, याच्यावर एक व्यापक कार्यक्रम राज्यात चाललेला आहे. आणि मी ह्या तुमच्या लोकसंवाद फाउंडेशनच्या माध्यमातून मी तुम्हालाही विनंती करेन की हा काही फक्त महिलांचा कार्यक्रम नाही. मी असं म्हणणार नाही की महिलांवर अन्याय करणारे फक्त पुरुष असतात. अनेक वेळा महिलांवर अन्याय करणाऱ्या महिलाही असू शकतात. पण पुरुषांनीही त्यांचा हा वेगळा विचार जर पुरुषांनी ठरवलं की मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात काम करणार, मी माझ्या बायकोवर हात उगारणार नाही, आणि ह्याच्यात जर लोकसंवाद फाउंडेशन मला काही मदत करू शकलं, मला असं वाटतं लोकसंवाद फाउंडेशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या महिलांच्या कामामध्ये आपण सगळे मिळून काम करू शकतो. आणि ह्याच्यात काही मोठं व्यापक काम हे प्रत्येक जणांनी करावं असं नाही. म्हणजे ज्यांनी मला प्रश्न विचारलाय त्यांना मी विनंती करीन, तुम्हाला जर डोमेस्टिक व्हायलन्सच्या 5 केसेस माहिती असतील आणि त्याच्यातून तुम्ही त्या 5 प्रश्नाला आपण एकत्र मिळून 5 कुटुंबालाही जरी नीट करू शकलो तरी मला असं वाटतं फार मोठं योगदान तुमच्याकडून होईल. धन्यवाद ताई. त्यानंतर फेसबुकवरून एक प्रश्न आहे. शिवाजी गोपाले म्हणून आहेत. ते विचारतायत की आपल्या पक्षाची कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये नेमकी भूमिका काय आहे? या संदर्भात आपण थोडंसं मार्गदर्शन करावं. मला असं वाटतं ह्याच्याबद्दल आदरणीय पवारसाहेब अनेक वेळा सविस्तर बोललेले आहेत. कायदे असे कुठलाही कायदा हा कुणावरही लादता कामा नये. माझं म्हणणं आहे त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे, त्याच्यात बदल हे आणलेच पाहिजेत. आणि त्याचबरोबर हा कायदा आणताना तुम्हाला आठवत असेल पार्लमेंटमध्ये प्रचंड विरोध झाला आणि कुणाचाही विरोध न ऐकून घेता ते लादलं गेलं या देशावर लोकसभेत, आणि तशीच परिस्थिती राज्यसभेत झाली. त्याच्यामुळे हे कायद्यांमध्ये आणखीन बदल आणणं गरजेचं आहे. त्याच्यावर चांगली व्यापक चर्चा होण्याची गरज आहे. आणि माझा विश्वास आहे की जर चांगली चर्चा झाली तर आपण शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं जास्त देऊ शकतो. कारण आपण नेहमी म्हणतो कशाचाही सोंग घेता येतं, पैशाचं सोंग घेता येत नाही. माझं म्हणणं आहे अन्नाचं आणि पाण्याचंही सोंग घेता येत नाही. याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे, कारण का तो आपला अन्नदाता आहे. आपण सगळे जेव्हा लॉकडाऊन मध्ये अनेक लोक घरी बसलो होतो तेव्हा हाच शेतकरी तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्याला अन्न मिळावं याच्यासाठी कष्ट करत होता. आपण सुरक्षित राहावं म्हणून पोलीस रस्त्यावर थांबले होते. आपण सुरक्षित राहावं म्हणून किंवा कोणी आजारी असेल तर 24/7 सगळे प्रशासनाने डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉयज, आशा वर्कर काम करत होते. त्याच्यामुळे समाजातला कुठलाही घटक त्याचा मान सन्मान झाला पाहिजे. आणि हाच अधिकार आपल्याला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि आज मला त्याला कुठेतरी धक्का बसताना, संविधानाला धक्का बसताना सातत्याने पार्लमेंटमध्ये दिसतो आणि अतिशय दुर्दैवी. धन्यवाद ताई. अजून 1-2 प्रश्न घेऊयात आपण, आपल्याला वेळ असेल तर. हो, घ्या ना. प्राध्यापक ज्ञानोबा ढगे म्हणून आहेत, नाशिकहून प्रश्न विचारतायत की शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये विनाअनुदानित धोरणांमुळे शिक्षणामध्ये काहीशी गुंतागुंत निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये विनाअनुदानित धोरणाच्या संदर्भात कुठल्या उपाययोजना आपण सुचवाल? सॉरी, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे विनाअनुदानित धोरण आहे त्या धोरणाच्या संदर्भामध्ये पुढील काळामध्ये आपण काही उपाययोजना सुचवाल का, असा प्रश्न तो आहे. नाही, मला असं वाटतं शिक्षण ते पण आपल्या संविधानात तो अधिकार दिलेला आहे. आता अनुदान, विनाअनुदान, शिक्षकांचे पगार हा एक खूप व्यापक विषय आहे. मग त्यातला कायम शब्द काढा. मला आठवते आपलं सरकार असताना 2014 मध्ये तो कायम काढला. मग त्याचं 10-20%. पण मला असं वाटतं शिक्षण वगैरे अतिशय संवेदनशील आणि गंभीर विषय.
त्याच्यामुळे सरकारनेही त्याच्याबद्दल जबाबदारीने काम केलं पाहिजे. जिथे गरज असेल त्या सगळ्यांना मदत करतच सरकार. अजून गरज असेल या पॅन्डेमिकच्या काळात तर ती झाली पाहिजे. शिक्षकांनीही त्यांचं काम अतिशय जबाबदारीने करतातच. ते आणखीन जबाबदारीने आपल्याला कसं करता येईल याच्यासाठी आपण नवीन टेक्नॉलॉजीज, मेथोडॉलॉजीज वापरून केलं पाहिजे. पण मला असं वाटतं शिक्षण हा विषय काय अशा हलक्याने घेण्यासारखा नाहीये. कारण तुम्ही जेव्हा शिक्षक असता किंवा सरकार शिक्षण देतं तेव्हा त्या पिढीच्यावर तुमच्या शिक्षणाचा चांगला किंवा वाईट म्हणजे शिक्षक जर मी नेहमी सगळ्यांना सांगते की इन्फ्रास्ट्रक्चरमुळे मुलं शिकत नाही, मुलं शिक्षकामुळे शिकतात. कितीही तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर ठेवा, एसी लावा, कम्प्युटर ठेवा, तिथला जर केंद्रबिंदू शिक्षक चांगला नसेल तर या सगळ्याचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे मला विचाराल तर हा देश जो शिकतोय किंवा चांगलं कामं जी होत आहेत ती चांगल्या शिक्षकांमुळे आणि शिक्षणातली काही धोरणं जी आता हळूहळू आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा थोडासा वापर करून किंवा काळाची गरज जी आहे ती ओळखून करणं गरजेचं आहे. म्हणजे एक काळ असा होता की टायपिंगचा क्लास लावायला लागायचा. आता टायपिंगचा क्लास लागतच नाही. मुलं आधीच शिकतात त्या मोबाईलमुळे. त्यामुळे स्किलिंग युअर सेल्फ विथ अ गुड टीचर अँड स्ट्रॉंग व्हॅल्यूज ह्याची गरज मला जास्त वाटते. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे ताई, डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख म्हणून अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये. त्यांचा प्रश्न असा आहे की शिक्षण आणि आरोग्याचं खाजगीकरण आपण सगळं पाहतोय, परंतु याच्या राष्ट्रीयकरणासाठी राजकीय धोरण असावं याविषयी आपली भूमिका आम्हाला ऐकायला आवडेल. माझं वैयक्तिक म्हणणं आहे की काही गोष्टी प्रायव्हेट कराव्या, पण काही गोष्टी सरकारने केल्याच पाहिजेत या मताची मी आहे. आणि उदाहरणार्थ की कोर कॉम्पिटन्स सरकारची नैतिक जबाबदारी काय आणि आपण स्वतःला G8 नाही आहोत. त्याच्यामुळे अजूनही आपला जे फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी असली तरी आपण G8 मध्ये बसत नाही. G20 मध्ये जेमतेम कुठेतरी आता आपण तरतोय. तर ह्या परिस्थितीमध्ये शिक्षण आणि आरोग्य ह्या गोष्टी सरकारनेही त्याच्या पद्धतीने केल्या पाहिजे आणि ज्या प्रायव्हेट ज्यांना परवडत असेल त्यांनी जरूर प्रायव्हेटचा उपयोग करावा. काही माझा त्याला विरोध अजिबात नाहीये. पण ह्या सगळ्याचा प्रायव्हेटायझेशन मी विरोधात आहे. म्हणजे हेल्थ केअर 100% प्रायव्हेट कसं करणार? मुंबईमध्ये KM हॉस्पिटल नसेल तर गरीब माणूस कुठे जाणार? टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जर अर्ध्या प्रायव्हेट आणि अर्ध्या सरकारी नसेल तर सर्वसामान्य माणसाला शिक्षण आरोग्याची सेवा कशी मिळणार? लसीकरणाचे सगळेच पैसे गेले. 2 बूंद आपण म्हणतो, पोलिओचे ड्रॉप्स हा प्रोग्राम जर आपण सरकारकडून काढून घेतला तो प्रायव्हेटला दिला तर कसं चालेल? आणि माझा असा समज अजिबात नाहीये की सगळं जे करतं जे प्रायव्हेट करतं ते चांगलंच असतं. प्रायव्हेटला काही माझा अजिबात विरोध नाही प्रायव्हेटायझेशनला. म्हणजे आमचं सरकार असतानाच आम्ही एअरलाईन्स प्रायव्हेट केल्या. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे त्या दोन्हीचा समतोल ठेवून आपण ह्या गोष्टी नक्कीच करू शकतो. पण ऍट द सेम टाइम सरकार म्हणजे आता जिल्हा परिषदची शाळा तुम्ही बघा, बँकेचं बघा. आता केंद्र सरकारने या सहकारी बँका या सगळ्या चांगल्या चालतात आणि त्यांचा कंट्रोल आणि त्याचं प्रायव्हेटायझेशन मला विचाराल तर हे चुकीचं आहे. त्याचं कारण असं की तुम्ही विचार करा एखादा गरीब शेतकरी तो त्या चकचकीत ऑफिसमध्ये जाऊन त्याला न्याय मिळू शकतो का? किंवा आजचा डेटा तुम्ही चेक करा. सोशल सेक्टरचे देशातले जेवढे प्रोग्राम्स आहेत पब्लिक सेक्टर बँक्समध्ये किती आहेत, कोऑपरेटिव्ह बँक्समध्ये किती आहेत आणि प्रायव्हेट सेक्टर बँक्समध्ये किती आहेत? जनधन योजनेचे किती अकाउंट्स हे प्रायव्हेटमध्ये आहेत आणि किती सरकारमध्ये? मग ह्या देशातला गरीब माणूस मग तो स्कीम्स असतील, शिक्षण असेल आणि आरोग्य असेल त्याला न्याय कोण देणार? त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत आणि कॉम्प्लिमेंट टू इच अदर आणि इट ऑल हॅज टू बी अबाउट परफॉर्मन्स. आणि आपला जो गैरसमज आहे की प्रायव्हेट सगळं चांगलं आहे, मला खरं सांगा की किती बँका अशा आहेत ज्या प्रायव्हेट आहेत? म्हणजे येस बँकचं उदाहरण बघा. म्हणजे तुम्ही शिक्षण आणि आरोग्याच्या पुढे जाऊन फायनान्शियल इम्प्लिकेशन्स मध्ये बघा. ते इकॉनॉमिस्ट आहेत म्हणून खरं तर मी या फायनान्सकडे जास्ती वळले उत्तर देताना की येस बँक असेल, IL&FS असेल या काही या प्रायव्हेटच होत्या ना. त्याच्यात कुठलं सरकारी यंत्रणा होती? त्या पण फुल फेल झाल्याच. त्याच्यामुळे म्हणजे फक्त जे काही वाईट होतं ते सहकारी बँकेत होतं आणि प्रायव्हेटमध्ये होत नाही. डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. डेटामध्ये सगळंच आपल्याला हे दिसतं.
त्याच्यामुळे मला वाटतं गैरसमज नसावे. काही गोष्टी सरकारने केल्याच पाहिजेत आणि इट्स अबाउट गव्हर्नन्स अँड परफॉर्मन्स. कोण करतंय नाही. म्हणून मी म्हणलं चांगला शिक्षक, चांगला डॉक्टर, चांगला बँकर हा मग प्रायव्हेटमध्ये असू दे किंवा ह्याच्या कमर्शियल किंवा पब्लिकमध्ये असो. हाऊ डज इट मॅटर? इट हॅज टू बी अ परफॉर्मन्स ड्रिव्हन प्रोग्राम आणि एक ओव्हरऑल गव्हर्नन्स म्हणजे आरबीआयने व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर कदाचित हा दिवस आलाच नसता आपल्याकडे किंवा गुड गव्हर्नन्स पॉलिसीज. ताई, बेरोजगारीच्या संदर्भात बरेच प्रश्न आलेले आहेत, परंतु प्राध्यापक संदीप पाटील यांचा प्रश्न आहे की आपल्या राज्यामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये PhD, नेटसेट अशा महत्त्वाच्या परीक्षा आणि महत्त्वाच्या पदव्या घेतल्यानंतर सुद्धा सध्या नोकऱ्या मिळत नाही, भरती बंद आहे. तर या संदर्भात थोडंसं आपली भूमिका विशद करावी अशा आशयाचा त्यांचा प्रश्न आहे, प्राध्यापक संदीप पाटील यांचा. नाही नाही संदीपजी, मला वाटतं बुधवारच्या कॅबिनेटमध्ये याच्याबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि मला वाटतं मी वर्तमानपत्रातही दुसऱ्या दिवशी बातम्या आल्या होत्या की महाराष्ट्र सरकार मेगा भरती करणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्या कॅबिनेटचा जो बुधवारचा निर्णय होता त्याच्यातून पुढच्या काही आठवड्यातच एक मोठा बदल किंवा मोठी भरती तुम्हाला दिसेल. काही माधव शिंदे म्हणून आहेत नगरवरून, अहमदनगरवरून. ते असं म्हणतात की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत संवैधानिक संस्थांची भूमिका मूलभूत स्वरूपाची आहे, मात्र भारतामध्ये या संस्थांच्या कार्यात होणारा राजकीय हस्तक्षेप खूप असल्याचे दिसून येते, ज्यामुळे विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. अशा प्रकारचा राजकीय हस्तक्षेप कमीत कमी करण्यासाठी काय उपाययोजना करण्याची गरज आहे? डॉक्टर माधव शिंदे म्हणून यांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं ट्रान्सपेरन्सी ही सगळ्यात असली पाहिजे, ह्याच्यात काही वादच नाही. आणि म्हणजे कुठलंही सरकार असू दे, आमचं किंवा त्यांचं, लोकांची सेवा करणं. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देते की आम्ही आता जिल्हा परिषदमध्ये पुण्याच्या जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी खूप चांगला आणि वेगळा कार्यक्रम खरं तर आखलाय आणि त्या कार्यक्रमात सिंगल फॉर्म आहे. म्हणजे जिल्हा परिषदची कुठली स्कीम जर तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर सिंगल विंडो सिंगल फॉर्म, तो एक फॉर्म भरला की तुम्हाला सगळे लाभ मिळतात. तर दिस इज अबाउट गुड गव्हर्नन्स आणि ह्या राज्यात गुड गव्हर्नन्स सक्सेस स्टोरीज महाराष्ट्राने दिलेल्या आहेत. अनेक वेळा आपण बघतोय. म्हणजे टेक्नॉलॉजीचा जो वापर ज्याचा उल्लेख मी म्हणत होते हा सायबर बुलिंगच्या ऐवजी लोकांची सेवा करण्यासाठी जर वापरला ना तर त्याचा खूप उपयोग येईल. आणि आय एम फॉर गुड गव्हर्नन्स. आणि तुम्ही बघाल महाराष्ट्रातले खूप चांगले अधिकारी आहेत आपल्याकडे. म्हणजे प्रशासनात खूप चांगले अधिकारी जे दिसतात ते जास्ती महाराष्ट्रात. आणि गुड गव्हर्नन्स हे महाराष्ट्राने देशाला खूप वेळा दाखवलेलं आहे, दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की गुड गव्हर्नन्स हे कंटिन्युअस राहील. आणि जर तुम्हाला काही टेक्नॉलॉजी वाईज सोल्युशन्स द्यायचे असतील तर जरूर तुम्ही मला द्या. आम्ही त्याची अंमलबजावणी आणि आमच्या जिल्ह्यात ट्रायल्स करायची माझी सगळ्याला तयारी. काही एक प्राध्यापक ललिता राठोड म्हणून आहेत, बीडवरून प्रश्न विचारत आहेत की ऊसतोड मजुरी करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना निश्चित स्वरूपाचं मानधन म्हणजे पगार अशा पद्धतीचा मिळाला पाहिजे आणि त्यांच्या अपत्यांना शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे, याबद्दल आपलं मत काय, असा त्यांचा प्रश्न आहे. नाही, ऊसतोडी कामगारांसाठी मला असं वाटतं धनंजय मुंडेंनी आता एक नवीन प्रोग्राम राज्यात लॉन्च केलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यातून तुम्हाला एक खूप चांगला होणारा बदल 100% दिसेल. पण वी आर कमिटेड. आणि फक्त ऊसतोडी कामगार नाही, राज्यात अनेक अशी मुलं आहेत जी घराबाहेर आहेत किंवा जे कदाचित कन्व्हेन्शनल फॅमिली एज्युकेशनमध्ये नाही आहेत आई वडिलांच्या नोकरीमुळे. खरं तर एक मोठा कार्यक्रम आम्ही राज्यातून आता घेतोय. तो ही जी कोविडमुळे जी अनाथ झालेली मुलं आहेत त्यांना पण आता आपल्याला या सगळ्यामध्ये इन्क्लूड करावं लागेल. म्हणजे अनाथ मुलं आहेत ती आहेतच, त्याच्या पुढे आपल्याला कोविडचे हे नवीन चॅलेंजेस ज्यांना दोन्ही त्यांचे आई वडील त्याच्यात गेले, त्यामुळे खूप मोठी आव्हानं ही होत असतात. आणि समाजातल्या असल्या सगळ्या लोकांना मदत करणं ही कुठल्याही सरकारची प्रायोरिटी असली पाहिजे. आणि सोशल सेक्टर प्रोग्राम्स, म्हणूनच मी म्हणलं वी आर नॉट अ G8 कंट्री. त्याच्यामुळे हा प्रशासन प्रायव्हेटायझेशन पण विथ अ सोशल अँगल हे सरकारने केलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न घेतो.
की 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे आणि तो राष्ट्रीय पॉलिसीचा भाग आहे. खरं तर संसदेमध्ये त्या संदर्भात चर्चाही झालेली आहे. तर त्याबद्दल ती कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता लादलेली आहे. डॉक्टर मुंजाभाऊ कवळे म्हणून माजलगाववरून हा प्रश्न विचारतात. तर याविषयी आपलं मत सांगावं आणि शेवटचा एक प्रश्न घेऊन आपण समारोप करूया. नाही नाही, मला असं वाटतं ह्या बऱ्याच वेळा या धोरणांबद्दल कधीतरी मध्ये काही फायनान्शियल इम्प्लिकेशन्समध्ये म्हणून त्या थांबवल्या गेल्या आणि आत्ता तर म्हणजे केंद्र सरकारची इकॉनॉमी ज्या रीतीने केंद्र सरकार बॉरोईंग करतंय हे मला तर अतिशय काळजीचं वाटतं. कारण एक तर पैसे खूप छापले गेले, पण अशा वेळेस दुसरा काही मार्ग नसतो. पण त्याबरोबर इकॉनॉमिक बॅलन्स हा ठेवणं म्हणजे आता LICचं पण जे विकायचं चाललंय, या सगळ्या गोष्टीची चर्चा आपल्याला करायला लागेल. बँक्स प्रायव्हेटायझेशन चाललेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा ह्या स्कीम्स ज्या डिस्कंटिन्यू केल्या जातात त्या कदाचित फायनान्शियल क्रायसिसमध्ये केल्या जातात. त्यामुळे ही पर्टिक्युलर तुम्हालाही काही सूचना करायच्या असतील तर आपण जरूर त्या मला कराव्या. मी स्वतः पार्लमेंटमध्ये त्याच्यावर चर्चा घडून आणि केंद्र सरकारची मदत घेऊन आपल्याला ही योजना कधी सुरू करते याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन. ताई, खरं तर हा प्रश्न सगळ्याच सगळ्यांचं आम्हालाही सतावतो की महाराष्ट्राची विचारधारा ही पुरोगामी विचारधारा आहे, परिवर्तनवादी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तेपेक्षाही विचारधारेला प्रचंड महत्त्व दिलं गेलेलं आहे. आमच्या विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी असं म्हणत आहेत की गेल्या काही वर्षात मात्र महाराष्ट्राची ही परंपरा थांबली. आवक जावक राजकारणामध्ये अधिक वाढली, सत्तेसाठी आवक जावक वाढली आणि पुरोगामी महाराष्ट्रात विचारधारा बाद करून सर्वच पक्ष सत्ता केंद्रे बनली आहेत. खरं तर सामाजिक जाणीवेच्या कणव असणारे व्यक्तिमत्व म्हणून आम्ही तुम्हा सर्वांकडे पाहतो. म्हणून या सगळ्या विचारधारेकडे एकूण राजकारणामध्ये आता थोडंसं दुर्लक्ष होतं. याबद्दल आपलं मत काय, असा डॉक्टर संजय शिंदे यांचा प्रश्न आहे. मला आनंद वाटला की तुम्ही हा प्रश्न विचारला. कारण ही गोष्ट खरी आहे की हे राजकारण हे विचारांचं नसून सत्तेचं झालंय. म्हणजे सत्तेसाठी मला बऱ्याच वेळा दिसतंय हे की म्हणजे मी खूप गोष्ट प्रांजळपणे म्हणते की बऱ्याच वेळा लोक पक्ष सोडतात, विचारधारा सोडतात आणि मला असं वाटतं हा करेक्टिव्ह मेसेज हा तुम्हीही आम्हाला राजकारण्यांना दिला पाहिजे. कारण का शेवटी वोटर इज किंग. तुम्ही ठरवता. म्हणजे आम्ही सत्तेत राहणार का आम्हाला रिजेक्ट तुम्ही करणार. तुम्ही आमचे मायबाप आहात. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्याची एक व्यापक चर्चा झालीच पाहिजे. इलेक्शन्समधून ही आम्हाला सगळ्यांनाच आणि मी उगाच माझं असं कधीच नसतं की म्हणजे त्यांनी केलं ते वाईट आणि आम्ही केलं ते सगळं चांगलं. अशा भ्रमातही मध्ये नसते. काही चुका आमच्याकडूनही अनेक वेळा झाल्या असतील. त्याच्यामुळे आम्हाला यश, अपयश हे बघावं लागलं. आणि त्याच्यामुळे मला तुम्ही जो म्हणताय तो प्रश्न पूर्णपणे मला रास्त आहे, की काही आयडिओलॉजिकल गोष्टी ह्या त्याची तडजोड होता कामा नये. कारण का तो आपला विचार आहे. नंबर्समध्ये तुम्ही कमी असता. म्हणजे मी नेहमी गमतीने सगळ्यांना सांगते, की सिनेमा बघतो आपण. सलमान खानही सिनेमा बनवतात आणि नसरुद्दीन शाहही सिनेमा बनवतात. दोघंही चांगले ॲक्टर आहेत. काही वाईट म्हणजे अजिबात म्हणणं. पण सलमान खान 300 कोटी कमवतात आणि नसरुद्दीन शाह 10 कोटी कमवत नाहीत. आता ह्यातला सिनेमा कुठला जास्त चांगला, जो नंबर्सनी स्ट्रॉंगर आहे का पण नॅशनल अवॉर्ड हे नसरुद्दीन शाहनाच मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आपापलं ठरवायचं की 300 कोटीचा सिनेमा बनवायचा जो धमालवाला आहे, तुम्हाला सबस्टन्स ठेवायचं आहे, जे कदाचित त्या 10 कोटीच्या सिनेमाच्या बजेटमध्ये किंवा चालत नाही आणि तो कदाचित फ्लॉपी होतो. पण गुड सिनेमा म्हणून किंवा थोर ॲक्टर म्हणून सलमान खानचं ॲक्टिंग उत्तम, ह्याच्यात काही वाद नाही. पण नसरुद्दीन शाह इज नसरुद्दीन शाह. पुढचा प्रश्न खरं तर तुम्हाला सर्वत्रच विचारला जातो, सगळीकडेच विचारला जातो तो प्रश्न. तुम्ही संवाद यात्रा काढली होती, आमच्या महाविद्यालयात आला होता, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नामांकित महाविद्यालयात आपण गेलात, तेव्हाही तुम्हाला हा सगळीकडे विचारलेला प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, ज्याचा उल्लेख करपे सरांनी आपल्या प्रास्ताविकात केला की भविष्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आपण
आम्हाला दिसावं असं सगळ्याच महाराष्ट्राला वाटतं. म्हणून हा प्रश्न त्या अनुषंगाने आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात स्त्रियांना प्रभावी स्थान नाही किंवा त्यांना दुर्लक्षित केले जाते असे वाटते. त्यामुळे आपल्यासारखे सक्षम नेतृत्व, आपले नेतृत्व महाराष्ट्राला भविष्यात लाभेल काय, म्हणजे हा सगळा मुख्यमंत्री पदाकडे जाणार विषय आहे. प्राध्यापक रमेश आवताडे म्हणून हा प्रश्न विचारतात ताई. ह्याबद्दल माझी मतं थोडीशी सगळ्यांच्या बाबतीत सगळ्यांच्या मध्ये की एखाद्या लेवलला जेव्हा आपण जातो ना, त्या पदाला जेंडर नसतो. म्हणजे मी तुम्हाला याचं उदाहरण देते आता, की समजा उत्तर प्रदेशमध्ये एक महिला मुख्यमंत्री झाल्या, वेस्ट बेंगॉलमध्ये महिला मुख्यमंत्री झाल्या, म्हणून असं होतं का की डोमेस्टिक व्हायलन्सचे सगळे प्रश्न सुटतात, किंवा एखादी जज जर महिला झाली म्हणून सगळे महिलांचे जज म्हणून ज्या ज्या केसेस आहेत त्या पटपट सुटतात, किंवा एखादी महिला डॉक्टर आली, महिला तहसीलदार आली किंवा महिला कलेक्टर आली म्हणून त्या जिल्ह्याचे सगळे कलेक्टर म्हणून ज्या जे प्रश्न सोडतात का. त्यामुळे प्रोफेशनल जबाबदारीचे जे रोल्स असतात ना, त्याला जेंडर नसतं असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि आणखीन एक गोष्ट जी थोडीशी वेगळी आहे, पण तुम्ही विचार करा की एक तर मला असं मत आहे की कर्तृत्वाने कुठलंही पद मिळावं, जेंडरनी नाही, एक. आणि जे मोठं पद असतं त्याला तर कर्तृत्वच झालं पाहिजे, ते एक. आणि दुसरं, ह्या देशामध्ये जेव्हा पहिलं महिलांना मतदानाचा अधिकार दिला, तो एका पुरुषाने दिला, ज्याचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या पुरुषांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला, तोही एक पुरुषच होता. त्यांनी बायकोला शिकवलं, महात्मा ज्योतिबा फुले. महिलांना सत्तेमध्ये आरक्षण दिलं, राजीव गांधी, शरद पवार, पुरुषच. अशी किती तुम्हाला उदाहरणं देऊ की जिथे अनेक वेळा संधी किंवा पुढे जा, लढ म्हणण्यासाठी प्रत्येक महिलेच्या मागे, जसं म्हणतात की कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते, अशी अनेक वेळा यशस्वी महिलेच्या मागे पुरुष खंबीरपणे उभा असतो. त्याच्यामुळे त्या जेंडरच्या ट्रॅपमध्ये अडकण्यापेक्षा तुम्ही असा का नाही विचार करत की महाराष्ट्राचा एक प्रगतिशील, एक संवेदनशील मुख्यमंत्री, ज्याला कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा आहे, असाच सातत्याने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा, असा का नाही तुम्ही विचार करता? धन्यवाद ताई. आपण आमच्या सर्वच प्रश्नाला अतिशय समर्पक आणि पुढे घेऊन जाणारी उत्तरं दिली. थोडासा सिरियस झाला आजचा डायलॉग. थोडासा सिरियस झालाय. अर्थात ते तुम्ही असल्यामुळे आमच्या सर्वांवरती ते दडपण होतं, त्यामुळे थोडंसं देते का तुम्हाला. ताई, माझा स्वतःचा असा एक प्रश्न आहे आणि माझं खरं तर निरीक्षण आहे ते, आणि ते आम्ही साहित्य क्षेत्रामध्ये आणि एकूण सगळ्या वैचारिक क्षेत्रामध्ये त्याची सातत्यानं चर्चा करतो. खरं तर तो प्रश्न मी विचारणार नव्हतो या ठिकाणी, परंतु आमचं सर्वांचं मत असं आहे की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, ही पक्ष जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा सातत्यानं समाजापर्यंत पोहोचतात, समाजापर्यंत जातात, वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून, विचारवंतांपर्यंत जातात, वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचतात. परंतु ज्यानंतर सत्ता जेव्हा येते आणि सत्ता आल्यानंतर नेमकं होतं असं की पुरोगामी विचारधारा मानणारा जो घटक असतो, या घटकाकडे काही अंशी दुर्लक्ष होतं. असं एक सार्वत्रिक अशा पद्धतीचा एक विचार जो आहे तो बऱ्याच अंशी मी चर्चेतून ऐकलेला आहे. याबद्दल आपण सर्वांना जोडून घेता, त्याबद्दल आमच्या मनात कुठेही तीळमात्र शंका नाही. आपण सर्वांना जोडून घेता, संवाद आपला सातत्यानं चालू असतो. परंतु आणि पवार साहेबांबद्दल तर पवार साहेब सातत्यानं अगदी यशवंतरावांपासून जो विचार आलेला आहे, नादो मानवर असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळी पवार साहेब सातत्यानं त्यांच्या संपर्कातही असतात. परंतु नंतरची जी सगळी पिढी आहे पक्षामधली, ती कुठंतरी या सगळ्या लोकांशी फटकून वागते की काय वगैरे अशा काही शंका घेतल्या जातात. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं ते एक पर्सनॅलिटी ड्रिव्हन असतं किंवा प्रत्येकाचा एक कोर स्ट्रेंथ असतो. म्हणजे मला आठवतंय की त्या काळातले म्हणजे मी महाराष्ट्रात अनेक वेळा सगळ्यांना सांगते की आमचं दिल्लीचं एक वेगळं कल्चर आहे. दिल्लीमध्ये आम्ही खूप सगळ्या पक्षाचे लोक बसतो, हसतो, खेळतो, आमच्यात वाद होतात, पण शेवटी आम्ही
एकत्र बसतो. आता तुम्हाला मी गणेशजी एक चॅनलचंच उदाहरण देते, गंमत म्हणून घ्या आणि मी काही टीका करत नाही, पण मला गंमत वाटते त्याची. आमच्या घरामध्ये माझ्या जन्मापासून माझ्या माहेरी, माझ्या आई-वडिलांच्या घरी म्हणा, आमच्या डायनिंग टेबलवर सर्व पक्षाचे लोक असतात, सगळ्या पक्षाचे, तेव्हापासून आजपर्यंत. आणि आमच्या घरात टेबलवर वाद, समाजवादी, म्हणजे तुम्ही मराठवाड्यात आहात म्हणून मला आवर्जून बापूसाहेब काळदाते त्यांची आठवण येते. बापू काळदाते आमच्या घरातही राहायचे आणि आमच्या घरी जेवायला आले की वाद घ्यायचे आणि त्यांच्या आणि माझ्या वडिलांचे टोकाचे वाद पॉलिसी लेवलवर व्हायचे. पण मैत्री कधी त्याच्यात आली नाही. मैत्री एका लेवलला होती आणि पॉलिसी लेवलची चर्चा दुसऱ्या लेवलला होती आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या होत्या. आणि त्याच्यामुळे आमच्या भेटीगाठी व्हायच्या, गप्पा, म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि माननीय बाळासाहेबांची मैत्री ही सगळ्यांना माहिती होती आणि ती प्रेमाची होती, अनेक वर्षांची होती आणि पिढ्यांनी ती जपण्याचा प्रयत्न ठाकरे कुटुंबातलेही सगळी मुलं करतात आणि मीही करते. म्हणजे आमच्याकडून दादा, मी, आमच्या घरातली मुलं असतील किंवा त्यांच्या घरातली असतील आणि कुणाच्या घरी लग्न कार्य असेल वगैरे, म्हणून काय सगळेच. आता महाविकास आघाडी झाली, आम्ही सगळे एकत्र आहोत. राज ठाकरे आमच्या बरोबर नसले महाविकास आघाडीत, तरी माझे त्यांच्या कुटुंबाशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांची मुलं असतील, मुलगी असेल, बायको असेल, हे आमच्या सगळ्यांचे फार, आणि ही एक महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न आम्ही करतो. पण आता तुम्ही चॅनलवर बघा, चॅनलवर कोणी कोणाला भेटलं तर त्याची मोठी बातमी होते. असं तुम्हाला नाही का वाटत की दोन लोक भेटते चर्चेसाठी किंवा काहीतरी विचारांसाठी नाही का भेटू शकत? त्याच्या मागे काहीतरी मोठं राजकारण किंवा कुठला तरी सत्ता परिवर्तन हेच असलं पाहिजे. असे दोन लोक जे वेगळ्या विचारात काम करतात ते कुठल्या पॉलिसी लेवलसाठी किंवा मैत्रीसाठी भेटू नाही शकत का? कोणी कुणाला भेटलं की त्याचा एवढा मोठा ब्रेकिंग न्यूज आणि बाऊ आणि त्याची ती 9 वाजता चर्चा. मग म्हणजे मला कधी कधी ते खूप शॅलो आणि हास्यास्पद वाटतं की हे काय चाललंय आपलं. का नाही लोक भेटू शकत, का नाही चर्चा करू शकत आणि मैत्री असू शकते ना. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुमची एक विचारधारा आहे, माझी एक विचारधारा आहे. उलट मैत्रीमध्ये ही दोन टोकाच्या विचारधारा असणं ही किती छान गोष्ट आहे. आपण किती विषयांवर गप्पा मारू शकतो. तुम्ही तुमचं मत मांडा, मी माझं मांडेन, दिवसभर वाद घालू शकतो आणि संध्याकाळी ते कुठल्या आहे औरंगाबादची जागा, कृष्णा नाही काय, अरे निलेश कुठली आहे ती जागा? कुठल्या? ते मटण चांगलं मिळतं औरंगाबादला. झलक नागेश्वरवाडी. हा, तर दिवसभर वाद घालून संध्याकाळी झलकला आपण जेवायला जाऊ शकतो. हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे ना. तर ह्या संस्कृतीमध्ये मला विचाराल तर ही गोष्ट कुठेतरी आता कमी पडताना दिसते. ती जी मैत्रीची जी नाती आहेत ती कमी होताना दिसते. तर ती पुन्हा एकदा यावी आणि महाविकास आघाडीमध्ये सातत्याने ती होताना मला दिसत आहेत. मी बघते हे सगळे नवीन MLA सगळ्या पक्षाचे एकत्र असतात, थोडासा हसी मजाक पण करतात, चांगले डिबेट्स करतात. त्याच्यामुळे हे पुन्हा कल्चर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून येतंय आणि ते आपण नर्चर, ज्याला इंग्लिश शब्द आहे, ते नर्चर केलं पाहिजे. खरं तर महाविकास आघाडीच्या संदर्भात अनेक प्रश्न होते ताई, परंतु ते मी घेतले नाही. तर त्याच्यातला एक प्रश्न होता की विचारा ना, विचारा. गो आहे क- एखादा घ्या, 2 घ्या मग. हो, खरं तर त्याच महाविकास आघाडीच्या प्रयोगासंदर्भात प्रश्न होते की आपण पुरोगामी विचाराचे आहोत, आपण कट्टरतावादी शिवसेनेसोबत कसे गेलात वगैरे, असे प्रश्न होते. परंतु पवार साहेबांचा सगळा राजकीय पिंड आपण जर बघितला तर तो सुसंवादासाठीच ओळखला जातो. म्हणजे देशाच्या पातळीवरती आजही देशातल्या सर्व नेत्यांशी कोण उत्तम समन्वयानं सुसंवाद साधू शकतो तर ते आदरणीय पवार साहेब आहेत आणि तो वारसा आपण चालवता. परंतु हिंदुत्ववादाच्या अनुषंगाने शिवसेनेकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा तुम्ही ती दृष्टी दिली, आता या उत्तरामधून ती दृष्टी दिली की शिवसेनेसोबत आम्ही का गेलो आणि एक नवा पॅटर्न महाराष्ट्रात का रुजवला. त्याच अनुषंगाने प्रश्न आहे की आता हिंदुत्ववादी विचारधारेची शिवसेना आणि पुरोगामी विचारधारेचे दोन पक्ष, तर एकूण या समन्वयामध्ये काही अडचणी याविषयी आपण काय सांगाल? मी तुम्हाला खरं सांगू, म्हणजे हा मी खूप सिरियसली हा मुद्दा तुमच्या समोर मांडते. ह्याच्यात काही ब्रेकिंग न्यूज नाही आहे आणि तुम्ही खूप सिरियसली मला प्रश्न विचारताय, म्हणून मी त्याचा विचार करून तुम्हाला उत्तर देते. कारण का मी स्वतः हिंदू आहे. मी माझी सासू ख्रिश्चन आहे
माझी वर्ग मैत्रिणी मुस्लिम आहेत. आम्ही सगळ्या गोष्टी साजरा करतो आणि हिंदुत्व किंवा हिंदू असणं हे या देशातल्या खरंच किती लोकांना माहिती आहे, हा मुद्दा आहे. म्हणजे आता मी स्वतः महाभारत खूप आवडीने वाचते, कारण त्याच्यात खूप शिकण्यासारखं आहे आणि इट्स अ फिलॉसॉफी, इट्स अ लाईफस्टाईल. म्हणजे गीता जेव्हा मी वाचते तेव्हा मला नेहमी असं वाटतं की व्हॉट ब्रिलियंट माइंड्स, की या एका सिच्युएशनचे कॉम्बिनेशन्स ते सांगतात. आणि गीता बघा, तुम्हाला काय होऊ शकतं इथपर्यंत सांगते. डिसिजन इज युअर्स. श्रीकृष्णाने काय सांगितलं अर्जुनाला, की हे केलं तर हे होईल आणि हे नाही केलं तर हे होईल. आता तुला ठरवायचंय की रे बाबा तुला काय करायचं. दीज आर चॉईसेस यू हॅव टू टेक. आणि मला असं वाटतं की एक हा जो धर्माचा अँगल किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धा, मला असं वाटतं तो धर्मापेक्षा अंधश्रद्धा आणि श्रद्धेतला फरक आहे. माझी श्रद्धा आहे पण माझी अंधश्रद्धा नाही. की तुम्ही तिथे मागे बसलाय तिथे मला छत्रपती दिसत आहेत. व्हॉट अ क्लासिक एक्झाम्पल. ऍब्सोल्यूट लेड फ्रॉम द फ्रंट लाईक अ लीडर. म्हणजे छत्रपतींचं जर तुम्ही सगळं आयुष्य कॉपी केलं तर त्याच्यात पूर्णपणे गीता आत्मसात करून सगळ्यांना एकत्र जाऊन काढायचं, म्हणून तर ते छत्रपती आहेत. आणि म्हणूनच आजही इतक्या वर्षानंतर छत्रपती शिवाजींबद्दल आपल्याला का प्रेम वाटतं, कारण का त्याला जनरली अ मॉडर्न मराठा लीडर, मराठा म्हणजे तो काय त्या समाजाचा लीडर होत नाही. म्हणजे इतका छोटा विचार, आपलं काय झालंय, आपण खूप छोटा विचार करायला लागलो एक समाज म्हणून. त्याला लार्जर प्रोग्रेसिव्ह लीडरशिप जी आपल्याला त्याच्यातून दिली. आणि धर्माचे जे इंटरप्रिटेशन्स आहेत, श्रद्धेचे जे इंटरप्रिटेशन्स आहेत, जे आपण चुकीचे करतोय आता, ते दुर्दैव. म्हणजे आजही भोंदू बाबासारखं महाराष्ट्रात 21व्या शतकात जर गोष्टी होत असतील ते किती दुर्दैवी आहे. म्हणजे दाभोळकरांचंच मगाशी तुम्ही नाव घेतलं, कलबुर्गींचं तुम्ही नाव घेतलं, तुम्ही त्यांचं नाव एकीकडे घेता आणि मग आपल्या चॅनलवर येतं हा भोंदू बाबांनी 100 कुटुंबांना काहीतरी. एक तर त्या भाषा आजकाल चॅनलवरच्या थोड्याशा म्हणजे आक्षेप घेण्यासारख्या असतात माझ्यासारख्या व्यक्तीला. आणि मी त्यांना म्हणते अहो नका असं वाटू, असं बोलू नका, कारण का आमची मुलं, आम्ही बातम्या कशाला दाखवतो की मुलांचं भाषा सुधारावी म्हणून आणि जनरल नॉलेज सुधारावं. पण या परिस्थितीमध्ये तुम्ही विचार करा की हे भोंदू बाबा किंवा ज्या गोष्टीने या गोष्टी वाढतायत समाजामध्ये, अंधश्रद्धा, ही पुरोगामी महाराष्ट्राला साजेशी आहे का? त्याच्यामुळे ह्याच्यात आपण गल्लत नको करूया श्रद्धेत आणि अंधश्रद्धेत. आपण त्या ट्रॅकमध्ये आता अडकलेलो आहोत. श्रद्धा, माझी विठ्ठलावर प्रचंड प्रेम आहे, माझी विठ्ठलावर श्रद्धा आहे, पण माझी अपेक्षा नाही आहे की माझ्या विठ्ठलाने मला पुढचं इलेक्शन घर बसल्यात सर्टिफिकेट द्यावं. त्याला मी काम केलं पाहिजे. बिचाऱ्या विठ्ठलाला कशाला हा त्रास देता. त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय किंवा आपले संत, मला विचाराल तर तुमच्या आणि माझ्यापेक्षा आपले संत 700 वर्षापूर्वी आपल्यापेक्षा जास्ती लिबरल होते आणि मॉडर्न होते. आपण त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं करतो. त्याच्यामुळे आपल्याला खरंच लोकसंवाद फाउंडेशनला काहीतरी चांगलं काम करायचं असेल तर पहिली गोष्ट आपण सगळ्यांनी समाजाला सांगितलं पाहिजे की रॉंग इंटरप्रिटेशन बंद करा. म्हणजे 50 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आजच्या महाराष्ट्रापेक्षा काही बाबतीत पुरोगामी आहे. हे दुर्दैव नाही का? आणि आपण त्यांच्यापेक्षा जास्ती शिकलेलो आहोत. म्हणजे संतांची भूमी म्हणता, वारकऱ्यांची भूमी तुम्ही म्हणता, पण मग तुम्ही किती गोष्टी त्यांच्या खरंच मनापासून करता. म्हणजे सिलेक्टिव्ह कॉपिंग होत नाही. करत असताना छत्रपतींवर प्रेम आहे ना, मग छत्रपती सिलेक्टिव्ह नका करू. अनुकरण करायचं असेल तर पूर्ण अनुकरण छत्रपतींचं करा. धन्यवाद ताई. अतिशय महत्वाचं आणि चिंतनात्मक अशा पद्धतीचं उत्तर आहे. महाराष्ट्राची ओळखच खरी तर ही आहे. उदारमतवाद, सहिष्णुता, धर्मसहिष्णुता, समभाव, धर्मसमभाव, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रानं देशाला दिलेल्या आहेत. आणि म्हणून तर महाराष्ट्राविना राष्ट्र न चाले असं सेनापती बापटांनी म्हटलं होतं की महाराष्ट्राचा जो विचार आहे, फुले शाहू आंबेडकरांचा विचार असेल, आगरकरांचा विचार असेल,
सर्व एकूण संतांचा विचार असेल, हा सगळा विचार महाराष्ट्राला या देशामध्ये वेगळा ठसा महाराष्ट्राचा उमटतो आणि म्हणून देश पातळीवरती महाराष्ट्राला वेगळ्या अर्थानं पाहिल्या जातं. तो विचार राजकीय संस्कृतीमध्ये सुद्धा रुजवण्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांपासून तर पवार साहेबांपर्यंत आणि आता आपल्यापर्यंत फार महत्त्वाचं योगदान आपण सर्वांनी दिलेलं आहे. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊयात. खरं म्हणजे त्या प्रश्नातून आपलं व्हिजन जे असेल ते समोर येईल. आता महाराष्ट्राला 60 वर्षे झालेले आहेत आणि 60 वर्षाचा महाराष्ट्र आपण सर्वांनी पाहिलेला आहे आणि 700 वर्षापासून असणारे, तुम्ही ज्याचा उल्लेख केला, मीही सुरुवातीला उल्लेख केला की वारकरी संप्रदायापासून हा महाराष्ट्र वेगळा आणि आता 60तला महाराष्ट्र आहे आणि काही दिवसानंतर, काही वर्षानंतर आपण या संयुक्त महाराष्ट्राची सुवर्ण महोत्सव होऊन गेले, अमृत महोत्सव साजरा करणार आहोत. आणि मग या अमृत महोत्सवाकडे जात असताना आपण नेमकं या महाराष्ट्राकडे कसं पाहता? भविष्यातला महाराष्ट्र कसा असला पाहिजे? महाराष्ट्राची दिशा काय असली पाहिजे? महाराष्ट्राची राजकीय संस्कृती काय असली पाहिजे? आणि ताई, एक गोष्टीची खंत आहे की महाराष्ट्र ज्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी ओळखला जात होता, त्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी सुद्धा महाराष्ट्रात आता थंडावलेल्या आहेत. एकूण या समाज परिवर्तनाविषयी आणि महाराष्ट्राच्या पुढच्या वाटचालीविषयी आपण कसं पाहता, याविषयी आपण व्यक्त व्हावं आणि मग आपण त्या ठिकाणी थांबूयात. आदरणीय ताई. मला असं वाटतं गणेशजी, हा एक टर्निंग पॉइंट असतो. म्हणजे मला असं विचारलं तर माझं मत असं आहे की पॉलिसी लेवलला प्रत्येक राज्याने आणि त्यातून महाराष्ट्राने नेहमी देशाला नवीन गोष्टी दिलेल्या आहेत आणि दिशा देण्याचं काम अनेक चांगल्या स्कीम्स मधून दिलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राकडून देशाच्या अपेक्षा खूप जास्त असतात. पण एक काळ असा होता जेव्हा, मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देते, इन्व्हेस्टमेंटचं. MIDCs असतील, आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा सुरू केल्या तेव्हा देशात सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात यायच्या, कारण का मी बरं मॉडर्न डेव्हलपिंग सिंगल विंडो स्टेट आणि त्याच्यानंतर बाकीची राज्य आली आणि हळूहळू इंडस्ट्रियलायझेशन सगळीकडे व्हायला लागलं. आज एक आनंद आहे शेवटी की या देशातल्या सगळीच राज्य ही अग्रेसिव्ह झालेली आहेत इंडस्ट्रियलायझेशन मध्ये आणि त्याच्यामुळे बदल झालेला आहे. आणि मला असं वाटतं सरकार जेव्हा काम करतं तेव्हा सरकारने काही गोष्टींकडे सातत्याने लक्ष दिलं पाहिजे की इन्व्हेस्टमेंट्स हे आल्याच पाहिजे. त्याचबरोबर लॉ अँड ऑर्डर हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि लॉ अँड ऑर्डर म्हणजे सेफ्टी नुसतं नाही, 100% लॉ अँड ऑर्डर. म्हणजे तुमच्या MIDC मध्ये कॉन्ट्रॅक्टसाठी गडबड होणं इज ऑल्सो लॉ अँड ऑर्डर इश्यू. तुमच्या तिथे इंडस्ट्री जेव्हा इन्व्हेस्टमेंट करते त्यांना कॉन्ट्रॅक्टसाठी कटकट नको. त्यांना त्यांच्या मुली, लेकी, सुना, मुलींना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्य सेवा मिळायला पाहिजे, क्वालिटी ऑफ लाईफ असली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे, वीज नियमित मिळाली पाहिजे, रस्ते वेगळे जोडले पाहिजेत, एअरपोर्ट चांगले असले पाहिजेत, रेल्वे कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आर व्हेरी व्हेरी क्रिटिकल आणि ती काळाची गरज आहे आणि त्याच्याबरोबर यू हॅव टू बी अहेड ऑफ द गेम. एन्व्हायरमेंट, आता एन्व्हायरमेंटला आपण नाकारून चालणार नाही कारण का त्याचे रेपरकशन्स आपल्या दैनंदिन आयुष्यात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यात आपण नेहमी पुढे होतो आणि त्यातला एक सोशल अँगल ही महत्वाचा आहे. कल्चरल अँगल, लोकांना कल्चरचा फार प्रेम असतं. लेट्स नॉट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कल्चर, ते तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे मला विचाराल तर आरोग्य, शिक्षण, समाजातले सगळ्या लोकांना समता अँड परफॉर्मन्स हॅज टू बी युअर टॉप प्रायोरिटी. गुड वर्क अँड हाय परफॉर्मन्स इज व्हेरी व्हेरी रिक्वायर्ड. म्हणजे तुम्ही आता बघाल मागच्याच आठवड्यात वायरनी अनेक मुख्यमंत्री आणि सरकारांचं रेटिंग केलं होतं. त्याच्यात महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेजी हॅज डन एक्सेप्शनली वेल. आणि ते आम्ही त्या सरकारमध्ये नाही, पण वी आर अकाउंटेबल. जेव्हा महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष काम करतो तेव्हा आत्मचिंतन करताना फक्त सत्तेत राहणं महत्वाचं नाहीये, सत्तेमध्ये देशामध्ये आपलं राज्य अव्वल असलं पाहिजे. आणि त्या गोष्टींमध्ये जर काही कमी जास्त, म्हणजे तुम्हाला अजून एक छोटंसं उदाहरण देतो, थोडंसं ऑफ ट्रॅक आहे की सगळं आपण जे मी मगाशी म्हणलं तसं जिल्हा परिषद, कलेक्टर्स ऑफिस, या सगळ्या गोष्टी आपण ऑटोमेट केल्या सगळ्या. आणि मला आठवतंय जेव्हा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील होते तेव्हा जयंतरावांनी आणि त्याच्या आधी आबांनी केलेले सोशल सेक्टर प्रोग्राम, त्याच्यामुळे ग्रामविकास मंत्रालय ज्याला ग्लॅमर नव्हती त्याला ग्लॅमर आबांनी आणि जयंतरावांनी आणून.
सगळ्यांना वाटायचं ते ग्रामविकास मंत्रालय, अरे बापरे, ग्रामविकास मंत्रालय इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिपार्टमेंट्स इन दिस कंट्री. सामाजिक न्याय, इट इज दी मोस्ट इम्पॉर्टंट डिपार्टमेंट. म्हणजे आपण एखादा विषय, म्हणजे तुम्ही जसं म्हणता तसं, किंवा पेपरामध्ये कंपल्सरी प्रश्न असतात आणि ऑप्शनल असतात. कंपल्सरी हे महत्वाचेच आहेत, ज्याच्यात होम, डिफेन्स, हेल्थ, एज्युकेशन येतं. पण ऑप्शनल मधले अतिशय महत्वाचे प्रश्न असतात आणि ऑप्शनल म्हणजे त्याच्यात चॉईस असतो. तसं आपण खूप अंडर एस्टिमेट करतो काही गोष्टींना. मला विचाराल तर सगळ्यांना असं वाटतं 5 मेजर मंत्रालय म्हणजे होम, डिफेन्स, फायनान्स. मला विचाराल तर सामाजिक न्याय हा विषय हा टॉप 5 मध्येच येतो. कारण का तो बॉटम ऑफ द पिरामिडचा जो बल्क लोक आहेत ना, त्यांच्या संदर्भात असतो. विमेन अँड चाइल्ड हा महिलांचा विषय नाही. तुम्हाला आई आहे, तुम्हाला बायको आहे, तुम्हाला मुलगी आहे आणि ह्या देशातले 50% पॉप्युलेशन आहेत. त्यांना कसं तुम्हाला नकारून चालेल किंवा त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं एक 5, 10, 25 वर्षाचं विजन, एक हाय परफॉर्मन्स, ट्रान्सपेरंट, इफेक्टिव्ह गव्हर्नमेंट which at all times thinks of all its stakeholders first. Priority to stakeholders and efficient governance with use of technology. You have to be ahead of the game. मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं की ग्रामसेवक म्हणजे आता कलेक्टरांचे, ऑल कलेक्टर्स आर रेटेड. की आता रेव्हेन्यूचं बघा, म्हणजे आता तलाठ्याकडे जा, मग ते 10 वेळा चक्रा मारा, मग तुमचा 7-12 उतार. नो, 7-12 जो उतारा असेल त्याला तुम्हाला कुठलाही त्रास येता कामा नये. कुठल्याही ट्रान्झॅक्शन मध्ये इट हॅज टू बी स्मूथ. कोणी कोणाला पैसे द्यायची गरज नाही. कशासाठी देता उगाच काहीतरी चिरी असं ऐकायला येतं आम्हाला. खरं होतं का नाही मला माहिती नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी इट इज इफेक्टिव्ह गव्हर्नन्स. यू हॅव टू बिल्ड युअर ब्युरोक्रेसी विथ फुल कॉन्फिडन्स. त्या पोलीसवाल्याला वाटलं पाहिजे. मग मी आणि प्रशासनाला कधीही अंडर एस्टिमेट करू नका. प्रशासनाने जेव्हा मनावर घेतलं ते काय करू शकतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, या पॅन्डेमिक मध्ये पाहिलेलं आहे. जेव्हा अमिताभ बच्चन 2 गुण करतात ना, तेव्हा ती विक्ट्री साईन नसते, पोलिओची साईन असते. छोट्या मुलांना आणि ज्येष्ठांना माहिती आहे. कारण का केंद्र सरकारमध्ये कोणीतरी ठरवलं होतं की मला पोलिओ इरॅडिकेट करायचा आहे. जेव्हा somebody on the top decides I want this done. मुंबईमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह का चालतं? कारण का प्रशासनाने आणि पोलिसने ठरवलं की दारू प्यायलास आणि तू गाडी चालवलास, तू कोणी असशील तरी तुझी कॉलर पकडून मी तुला जेलमध्ये टाकणार. ती उत्तम पोलीस यंत्रणा आहे. करून दाखवलं की नाही यशस्वी. इट इज अबाउट गुड गव्हर्नन्स विथ गुड सिस्टम्स आणि द पर्सन ऑन द टॉप जे कोणी असेल, मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा चीफ सेक्रेटरी असतील, you have to lead by example and you have to have a mission. You have to have a cause that you believe in and the whole team believes in. मी एकटी धावून काय उपयोग नाही. आपल्याला सगळ्यांना, म्हणजे आता जर आपण आणि लोकसंवाद फाउंडेशन एकत्र काम करायचं ठरवलं तर we have to have a mission which we are all aligned. We take ownership of it. Make sure this is what our stakeholders want. आता तुम्ही देताय मला संत्र जेव्हा मला पाहिजे ऍपल. त्याच्यामुळे तुमच्या स्टेक होल्डर्सची गरज काय त्याचा अभ्यास करा, त्याचा प्रोग्राम करा आणि डिलिव्हर सुपिरियर रिझल्ट विथ फुल ऑनेस्टी अँड स्ट्रॉंग गुड व्हॅल्यूज, जे महाराष्ट्राच्या प्रशासनाने नेहमी केलेलं आहे. आणि ते कल्चर महाविकास आघाडी सातत्याने आणण्याचा प्रयत्न करून गुड प्रॅक्टिसेसनी ते पुढे न्यायचा प्रयत्न करते. अजूनही याच्यावर बोलू शकते पण आता पाऊण वाजलाय. धन्यवाद ताई. महाराष्ट्राची दिशा आणि दशा पुढच्या काळामध्ये काय असेल या संदर्भात आपण अतिशय मार्मिक अशा पद्धतीचं विचारमंथन लोकसंवाद फाउंडेशनच्या या वेब मंचावरून आपण केलेलं आहे. खरं म्हणजे उद्योग, सहकार, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे, होता आणि पुढेही राहील. महाराष्ट्राला एक चांगलं नेतृत्व सातत्यानं मिळत गेलेलं आहे. ते राजकीय असेल, सामाजिक असेल, वेगवेगळ्या पातळीवरती महाराष्ट्रात सातत्यानं चांगलं काम झालेलं आहे आणि म्हणूनच देशामध्ये महाराष्ट्र हा वेगळा आहे. आणि म्हणून आपल्यासारखं नेतृत्व जेव्हा आम्ही 1.5 दशकापासून संसदेमध्ये काम करताना पाहतो, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काम करताना पाहतो आणि एकूण राज्यामध्ये काम करताना पाहतो आणि आंतरराष्ट्रीय फोरममध्ये सुद्धा आपण जेव्हा देशाचं प्रतिनिधित्व करून भूमिका मांडतात तेव्हा सुद्धा महाराष्ट्राचा माणूस म्हणून आम्हाला सर्वांना आनंद होतो. आमच्या सदैव शुभेच्छा आपल्या सोबत आहेत. या लोकसंवाद टीमच्या वतीने आपले मनपूर्वक आभार या ठिकाणी आहेत. आणि एकूण आभारासाठी मी आमचे सन्मित्र
संस्थेचे सहसचिव डॉक्टर हंसराज जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावे. डॉक्टर हंसराज जाधव सर. निलेशचे आभार मानायचे आहेत, कारण का निलेशमुळे आज आपल्याला सगळ्यांना पुन्हा भेटायची संधी मिळाली. निलेशचा फार आग्रह होता मी हा कार्यक्रम घ्यावा, त्याच्यामुळे निलेश आणि सतीश जे आपल्याला सगळ्यांना टेक्निकल सपोर्ट नेहमी देतात, तुमच्या दोघांचे खूप हे असे अदृश्य हात आणि लोक असतात. सतीश पवार सर आणि निलेश भाई या दोघांचे तर आम्ही त्यांचे ऋणीच आहोत, कारण ते सातत्यानं आमच्या सोबत आहेत, आम्हाला सातत्यानं मदत करतात आणि आज त्यांच्यामुळेच तुम्ही आमच्याशी जोडल्या गेलात, आम्हाला तुमच्याशी जोडता आलं, त्याबद्दल त्यांचे दोघांचे मनपूर्वक आभार. डॉक्टर हंसराज जाधव सर. लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबादच्या या मंचावर आज आपल्याशी हितगुज करण्यासाठी सन्माननीय खासदार सुप्रियाताईजी सुळे उपस्थित आहेत. परिवर्तनवादी महाराष्ट्र या संदर्भानं आणि श्रोत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना अगदी मुक्तपणाने उत्तरं देत आपल्या मनातील भावना आणि एकूणच महाराष्ट्राच्या देशाच्या वाटचालीच्या संदर्भानं खूप विस्तृत मार्गदर्शन केलं. त्याबद्दल लोकसंवादच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो. जसं ताईंनी उल्लेख केला की भविष्यामध्ये आपण आणि लोकसंवाद असं काही एकत्र करू शकतो, तर ताईच्या मनात असलेल्या काही योजना आणि तशी दिशा घेऊन लोकसंवाद निश्चितच काम करण्याचं आपल्याला आमच्या सर्व टीमच्या वतीने मी अभिवचन देतो, आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमात अनेक ज्ञात अज्ञात श्रोते सहभागी आहेत. नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे आणि मार्गदर्शन करणारे आदरणीय शिवाजीराव मदन सर आहेत. कोल्हापूरवरून ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय राजन गवसर आहेत. यांचेही मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आदरणीय निलेशजी राऊत सर आणि सतीशजी आपलेही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आपण ताईंची वेळ आम्हाला उपलब्ध करून दिली आणि प्रत्येक संवादामध्येच आपण आम्हाला सक्रिय असा सहभाग देता, सहकार्य करता, आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या लोकसंवादचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर राजेशजी करपे सर, उपाध्यक्ष कैलासजी आंभोरे, बळीरामजी धापसे सर, त्यानंतर रामचंद्रजी काळुंखे आणि राम चव्हाण आणि सगळीच आमची टीम यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुनश्च आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.